आप्पे आमची कलेक्टर या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळेल की आप्पे आणि अर्जुन आपापल्या ऑफिसमध्ये बसलेले असतात. ते दोघंही पुढच्या प्लॅनचा पूर्ण विचार करत असतात. यावेळेस अर्जुन म्हणत असतो की आता आपण टिप मिळाल्यावर पूर्ण पद्धतशीर प्लॅन करून त्याला तिथे गाठायचा. यावेळेस त्याला सुट्टी द्यायची नाही. तर इकडे आप्पे विचार करत असते की यावेळेस तो सुटला पण पुढच्या वेळेस सुटू देणार नाही. ती गायतोंडेंना कामाला लावते आणि बोलते की तुम्हाला कुठून त्याची कसलीही माहिती मिळाली तर मला इथे येऊन सांगा. इकडे अमोल आणि दिप्या मिळालेले असतात एकमेकांना, त्यामुळे ते पुढचा प्लॅन तयार करत असतात आप्पीला आणि अर्जुनला एकत्र आणण्यासाठी. तर दिप्या चिनूलाही बोलवतो. चिनूलाही त्यांच्या प्लॅनमध्ये सामील करतो. तिघेही विचार करतात की आता यांना एकत्र कसं आणायचं. त्यावर म्हणते की त्यांना आपण तिकडे पुण्यात असताना एकत्र आणू शकत नाही. अरे दादा, आपण त्यांना जर इकडे एकत्र आणायचं असेल तर त्या दोघांना ह्या गावात इथे बोलवलं पाहिजे. त्यावर दिप्या म्हणतो की अगं भारीच काय आयडिया आहे चिनू, मला हे नाही सुचलं. थांब, मी आत्ता ना काहीतरी प्लॅन करतो. त्यानंतर ते विचार करत असतात की काय केलं पाहिजे. मग ते आपल्या इकडे येतील. नंतर चिनू बोलते की अरे आपण त्यांना गावात बोलू, काहीतरी काम आहे म्हणून. त्यावर अमोल म्हणतो काय काम आहे म्हणून सांगायचं. त्यावर दिप्या विचार करत असतो तेव्हा त्याला आठवतं की आता आपल्या मंदिराची एक मोठी पूजा आहे. यावर तिथे गावातून आपले चिनूचे वडील जात असतात तेव्हा त्यांना थांबवून म्हणतो की अहो काका थांबा 1 मिनिट. तर ते म्हणतात काय रे बाबा, काय झालं, थांब, मी खूप गडबडीत आहे, मला काम आहे. त्यावर दिप्या म्हणतो की होय काका. ते बोलतात बोल की बाळा. त्यावर ते म्हणतात की तुम्हाला तर माहितीच आपल्या आप्पीचं दाजींचं काही ठीक नाही. ते दोघं काय एकत्र राहत नाहीत. आपल्याला ना त्यांना एकत्र आणायचं आहे काही झालं तरी. त्यावर ते म्हणतात की अरे आपल्या आप्पे अर्जुनसाठी तर आम्ही पण हाजीर आहे, तू बोल तुला काय मदत पाहिजे. त्यावर दिप्या म्हणतो की जास्त काही नाही, फक्त आप्पीला आणि अर्जुनला एकत्र आणायचं आहे, त्यासाठी त्यांना एकत्र गावात बोलवायचं आहे. त्यावर ते म्हणतात की बोल तुला माझी काय गरज लागेल. त्यावर तो म्हणतो की तुम्ही दाजींना आणि आपल्या दीदीला फोन करून सांगा की गावात यायला पूजा आहे म्हणून. त्यावर ते म्हणतात की अरे येतील का पण ते. त्यानंतर ते म्हणले अहो आपल्या गावातलं काम आहे, दीदी येणार नाही असं कधी होईल का. ना अर्जुन दाजी तर तुम्हाला माहीतच, त्यांना फक्त कळालंच पाहिजे. ते तर आपल्या गावासाठी एका पायावर तयार आहेत. त्यानंतर ते काका फोन करतात आणि आप्पीला फोन करतात आणि म्हणतात की आपल्या गावात उद्या पूजा आहे आणि आम्ही सगळा असं विचार करत होतो की तुम्ही आपल्या गावातल्या मंदिरातल्या पूजेला यावं. त्यावर आप्पी म्हणतात की अहो पण. त्यानंतर ते म्हणतात की तू नाही, अर्जुन आणि तुम्ही दोघंही जोडीने या. त्यानंतर आप्पी म्हणते की अहो मला काही जमणार नाही, शक्य नाही, मी विचार करते आणि मग सांगते. त्यावर ते काका म्हणतात की विचार काही करायचं नाही, मला काही माहीत नाही, तुम्ही यायचं म्हणजे यायचंच. त्यावर आप्पी म्हणते की बरं ठीक आहे, अर्जुन तयार आहे का. त्यावर ते म्हणतात की नाही, अर्जुनला फोन केला नाही, तो पण येईलच. त्यावर आप्पी बोलते की बरं ठीक आहे, तो बघा येतोय का. मग तो यायला तयार झाला तर मग मी पण येते. तेवढ्यात ते काका बोलतात की बरं अर्जुन येणार नाही असं कधी होणारच नाही. आणि आप्पीचा फोन ठेवतात आणि अर्जुनला फोन करतात. त्यावर अर्जुन म्हणतो कशी काय एवढ्या दिवसांनी आपल्या गरिबाची आठवण झाली. त्यावर काका म्हणतात अरे काय तू तर पाक बदललासच की, एवढा लांब गेलास आणि गावातल्या माणसांना सुद्धा विसरून गेलास. त्यावर अर्जा म्हणतात की अहो विसरून कसं जाईल, विसरून जाणं शक्य आहे का, आपल्या माणसांना कोण विसरतं. त्यावर ते काका म्हणतात की बरं विसरलं नाहीस ना, मग माझं एक काम कर, उद्या आपल्या गावातल्या मंदिराची पूजा आहे आणि काही करून तुला तिथे यावंच लागेल. त्यावर अर्जा म्हणतो की गावातली पूजा आहे मी येणार नाही असं होईल का, मी येणारच. तेवढ्यात ते सांगतात की तू आणि आप्पीनी दोघांनी मिळून त्या पूजेला यायचं आहे. त्यावर अर्जा म्हणतो की असा विचार करतो आणि बोलतो की अहो पण मला एक लय मोठं मिशन आहे, मी काही येऊ शकत नाही, मला खूप काम आहेत, मला काय यायला जमायचं नाही. त्यावर ते म्हणतात की मला काय माहीत नाही गड्या, आत्ता म्हणला येतो ना आता म्हणला येत नाहीस, गावातल्या माणसांसाठी तू एवढंही करू शकत नाहीस का. त्यावर अर्जा म्हणतो की बरं ठीक आहे येतो. इकडे दोघे आप्पे अर्जुन विचार करत असतात की आता एकत्र कसं जायचं, आपल्या तर काही एकत्र राहिलेलंच नाही आहे. त्यावर आप्पी विचार करते की जर दुसरा चान्स नसेल ना आपल्याला एकत्र आणण्याचा. त्यावर अर्जुन म्हणतो की गेलं तर पाहिजेच, आता मी शब्द दिला आहे. त्यावर आप्पी जाते
अर्जुनसुद्धा जातो. इकडे सुजयला आणि पिऊला कळालेलं असतं की आप्पी अर्जुन आता आपल्या गावातल्या मंदिरातल्या पूजेला येणार आहेत. त्यानंतर पिऊ खूप विचार करते की आता आप्पी आली म्हणजे परत ह्या घरात काहीतरी वाद होणार, परत सुजा काहीतरी करणार. त्यावर ती बोलते की आप्पी नाही तर न आलेलंच बरं. तर तेवढ्यात सुजा म्हणतो की अगं हे पिऊ तुला कळालं का काय झालं ते, कोण येणार आहे. त्यावर पिऊ म्हणले की हो मला आत्ताच समजलं. तर इकडे अमोल तिथे गेलेला असतो सरकारांच्या घरी. सरकार बोलतात की कधी येणार बाळा इकडे. तेव्हा तो बोलतो की बघू बाबा लवकरच येणार, मग आणि बाबा पण येणार आहेत गावातल्या पूजेला. त्यावर ते म्हणतात की हो का बरं. तर इकडं दिप्या, चिनू आणि अमोल खूप मनात विचार करत असतात की दिप्या असं ठरवतो की आता दीदीला आणि दाजींना एकत्र आणायचं असेल तर त्यांना सगळं पहिल्यापासूनच्या आठवणी त्यांच्या मनात जाग्या करून दिला पाहिजे. त्याशिवाय हे दोघं काय एकत्र यायचे नाहीत. हे दोघं पाक जिद्दीला पेटलेली माणसं आहेत. त्यामुळे यांना एकत्र आणणं जरा कठीणच आहे. त्यामुळे दिप्या पूर्ण तयारीला लागतो की दीदी दाजी कसे भेटले, नक्की काय झालेलं, ही त्यांची सगळी लव्ह स्टोरी परत त्यांना आठवून देणार आहे. आणि दिप्या त्या सगळ्या तयारीला लागतो. इकडे मोना खूप टेन्शनमध्ये आलेली असते की कारण तिने रुपालीला सांगितलेलं असतं की काहीही झालं तरी आपण अर्जुन भाऊजींना आणि वंसनना काही एकत्र आणून द्यायचं नाही. त्यामुळे मोना लगेच रुपालीला फोन करून सांगते की इकडे दिप्या आहोंचा आमचा वेगळा प्लॅन चाललेला आहे, वंसनना आणि भाऊजींना एकत्र आणायचं म्हणतात. त्यावर रुपाली म्हणते की काय हा त्यांचा प्लॅन आहे तर गावाला जाऊन बोलवण्याचा. त्यामुळे रुपाली तिथे भाऊजींना फोन करते आणि म्हणते की भाऊजी मग आता तुम्ही जाणार असाल आप्पीसोबत गावातल्या पूजेला. त्यावर अर्जुन म्हणतो की हो वहिनी, पण तुम्हाला कसं कळालं. त्यावर रुपाली म्हणते की मला काय कळालं हे महत्त्वाचं नाही आहे, कुठून कळालं हेही महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही आप्पीसोबत जाता हे महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही आर्याला सांगितलं का की तुम्ही आप्पीसोबत गावातल्या पूजेला जात आहे. त्यावर अर्जुन म्हणतो की नाही सांगितलं, पण सांगणार आहे. आणि मी गावातल्या पूजेला आप्पीसाठी नाही जात आहे, गावातल्या माणसांसाठी जातो. त्यांचा मला फोन आलेला की या, आता मी त्यांना शब्द दिला, आता मला तर जायलाच पाहिजे. त्यावर रुपाली म्हणते की हो आता भाऊजी तुम्ही जाणारच, तुमच्या गावातली माणसं आहेत म्हणल्यावर. पण एवढं विसरू नका की आर्यासोबत तुमचं लग्न ठरले आणि तुमचा साखरपुडा झाला आहे. त्यावर अर्जुन म्हणतो की वहिनी मी काही विसरलो नाही, माझ्या सगळं लक्षात आहे, तुम्ही मला सारखं आठवण करून द्यायची काही गरज नाही आहे. त्यावर रुपाली म्हणते की तुम्ही जेवढं बोलताय तेवढ्या शब्दावर ठाम राहा म्हणजे झालं. तर अर्जुन म्हणतो की हां बरं ठीक आहे ठेवा फोन. नंतर रुपाली मनात विचार करत असते की आता या दोघांना एकत्र आणायचं म्हणजे खूप रिस्की काम आहे. हे एकत्र आले तर माझा पूर्ण प्लॅन फसणार आणि इथून पुढे माझ्याबरोबर अमोल कधीच येणार नाही आणि मी आणि अमोल कधीच एकत्र राहू शकत नाही. मला आईपणाचं सुख घ्यायचं आहे आणि ते सुख माझं ह्या आप्पीनं माझ्यापासून हिसकावून घेतलं आहे. आप्पीला काही झालं तरी मी माझ्या घरात येऊ देणार नाही असं विचार करते. आणि इकडे मोनालीने सांगितलेल्या प्लॅनला सुरू करते. इकडे मोना दिप्या डॉनला म्हणते की हो पण आपल्याला कशाला जायचं आहे गावी, काय गावी जायची गरज आहे का. त्यावर दिप्या म्हणतो की मोना तुला तुझं तोंड चालवू नको आणि डोकंही चालवू नको, मला काय करायचं आहे हे मला माहिती आहे. दीदीला आणि दाजीला आता एकत्र आणल्याशिवाय मी काय शांत बसणार नाही. यावेळेस तर माझे भाचे सरकार पण माझ्यासोबतच आहेत. त्यावर मोना म्हणते की आणि जर त्यांना कळालं की तुम्ही हे सगळं त्यांना एकत्र आणण्यासाठी करताय तर दीदी तुमच्याशी परत कधीच बोलणार नाही. त्यावर दिप्या म्हणते की तू त्याची काळजी करू नको, दीदीच्या मनात काय हे मी चांगलं ओळखतो, ती फक्त दाखवून देत नाही, ती फक्त विचार करत बसते आणि आतल्यात मरत असते की तिचं अजून दाजींवर किती प्रेम आहे हे तुला माहिती नाही. असा बोलतो आणि दिप्या तेथून निघून जाते. मोना बोलतो अहो तर हे तर माझे काहीच ऐकत नाहीत, मी काय करू, रुपाली ताईंना काय सांगू. त्यावर मोना आपली तिथून निघून जाते. इकडे अमोल खूप खुश झालेला असतो की आता माझे बाबा एकत्र येणार आणि आता मी बाबांसोबत कायमचं राहणार. त्यावर अमोलला परत त्याचे मित्र लोक भेटतात आणि बोलतात की अरे झालं का तुमच्या बाबाचं पॅचअप, झाले का ते त्यांचं भांडण मिटलं का. त्यावर अमोल म्हणतो की मिटलं नाही पण लवकरच मिटणार आहे आणि माझ्या बाबांसोबत मी कायमचं राहायला जाणार आहे. माझे बाबा माझे मास्टर आहेत आणि ते खूप छान आहेत. त्यावर सगळे मित्र म्हणतात की अरे वा छान, सगळे खूप खुश होतात आणि उड्या मारायला लागतात. आणि इथेच आमची कलेक्टर हा आजचा भाग संपतो. जर तुम्हाला या भागाच्या अपडेट्स पाहायला ऐकायला आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.